तर मित्रांनो, आम्ही हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यावर श्रीवर्धनमध्ये पहिल्यांदा आम्ही श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे जे पहिले पेशवे होते त्यांचे दर्शन घेऊ. त्यानंतर आम्ही श्रीवर्धन बीचकडे निघू. समोर तुम्ही पाहू शकता श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. मित्रांनो, श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांचे स्मारक श्रीवर्धन बस स्टॉपपासून 1 किलोमीटर आणि श्रीवर्धन बीचपासूनही 1 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे स्मारक पाहायला मिळेल. श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आपले पहिले पेशवेपद भूषवले. इसवी सन 1713 ते 1720 या काळात त्यांनी हे पहिले पेशवेपद भूषवले. त्यांचे जन्म श्रीवर्धनमध्ये इसवी सन 1660 व मृत्यू सासवड येथे 2 एप्रिल 1720 साली झाले. श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांना वंदन करून आम्ही निघालो श्रीवर्धन बीचकडे. आणि आपण आलो आहोत श्रीवर्धन बीचवर. श्रीवर्धन बीच पाहू शकता. जबरदस्त असा बीच. आपण आलो आहोत श्रीवर्धन बीचवर. जर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे एक मोठा चिमोडा आहे. चिमोडा पाहिजे असला तर वैभवला कॉन्टॅक्ट करा, मी लगेच तुम्हाला उपलब्ध करून देईन. किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता श्रीवर्धन बीच. एन्जॉयमेंट होताना श्रीवर्धन बीचची.
मित्रांनो बीचवर आपल्याला विविध प्रकारच्या फेऱ्या पाहायला मिळतात, त्यामुळे ही एक मजाही वेगळीच असते. घोडागाडी, पुन्हा खूप साऱ्या गाड्या तुम्ही पाहिल्या असतील. हे बोटिंग वगैरे, बनाना बोटिंग, ती एक जिराफ बोटिंग आहे ना, ती पाहू शकता. आणि ही एक रायडिंग आहे, खूप साऱ्या रायडिंग आहेत. आणि पहा एन्जॉय करताना पब्लिक. आता वाजलेले आहेत ते अंकित, किती वाजले? किती वाजले अंकित? 3:30 वाजलेले आहेत. आणि 3:30ला पब्लिक फुल जामच आहे तशी. आणि हा रायडिंग आहे. तर मित्रांनो आम्हाला एक कोलंबी दिसलेली आहे. कोलंबी म्हणजे ओरिजिनल कोलंबी नाही आहे. ओरिजिनल कोलंबी नाही आहे, त्याचा एक स्टॅच्यू आहे. ओरिजिनल कोलंबी आहे पण तसं काही तो नाही. तुम्हाला ती पण पाहिजे असती ओरिजिनल वैभव आहे ना, संपर्क करा. भेटेल. आपण कुठून तरी काढून देऊ तुम्हाला. आणि आम्ही चाललो फोटो पॉईंट, श्रीवर्धन फोटो पॉईंट. तुम्हाला दाखवतो श्रीवर्धन फोटो पॉईंट. इथे गच्चीच्या पुढे ना बॅक साईडला माझी हां अंकित बोलते फोटो काढूया. कडक भावा, किती राईडचं किती? सिंगलला 200, डबलला 300. ते भावा कुठला इथंच.
तर मित्रांनो, श्रीवर्धन बीच पाहून झाल्यावर आम्ही निघालो दिवे आगार बीचकडे. तर मग जाऊया.